मित्रांनो, आज मैदान होत आहे आणि या मैदानामध्ये या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये हिंद केसरीचा मानकरी पेडगावच्या मैदानाचा सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. संघर्ष योद्धा म्हटलं तरी काही हरकत नाही, संघर्ष योद्धा आहेच असा हा अमित शेठ भाडरे यांचा हिंद केसरी चिमण्या आज मैदानामध्ये दाखल झाला. गट पास झालेला आहे. आपल्यासोबत स्वतः शेठ आहेत. नमस्कार शेठ. नमस्ते. काय सांगाल, बऱ्याच दिवसाचा संघर्ष होता तो आज गट पास झाला. खूप दिवस झालं चिमण्या मैदानामध्ये दिसत नव्हता, त्याच्याबद्दल थोडीशी माहिती सांगा. हे थोडंसं काय आहे माहिती का, बैलाला फॅट वगैरे वाढलेली होती, त्याच्यामुळे थोडंसं आणि उन्हाचा बी खूप ताप होती. आता मध्ये आपण पाहिलं भरपूर बैलांचं म्हणजे हे झालं आपलं, उन्हामुळे भरपूर बैलांना त्रास झाला. ते फॅट वगैरे कमी करण्यात थोडासा वेळ गेला आमचा आणि थोडंसं वर्षभर एक नंबरात आपला बैल पळत होता. सगळ्यांना रेस्ट देणं गरजेचं पण होतं त्याला, त्याकरता बैल आपण थांबवलेला होता. किती दिवसानं आज पळतोय तो? आज चिमण्यात जवळजवळ मला वाटतं 2.5-3 महिने झाले ना. 2.5-3 महिन्यांनी पळतो. 3 महिन्याच्या वर झालं. हो. कुठं होता नक्की बैल? बैल तिकडं होता संभाजीनगर. बरं, त्याची ट्रीटमेंट कशी नक्की केली? ट्रीटमेंट काहीच नाही, आपलं घरगुतीच इलाज केले. घरगुती विलाज केले. ट्रीटमेंट काही नाही. काय सांगाल शेठ, आज कसं काय नियोजन बनवलं? नाही आज काय नाही, आता हे आपल्या संघटनेचा नियम जो निघालेला आहे आता की बाबा आपल्या पश्चिम महाराष्ट्रातले बैल पळवायचे हे ते, त्याच्यानंतर ना आम्ही बैल आपला पुण्यामध्ये आणला. आणि बैल बी आपला आपण आता काढणारच होतो. पेडगावचं मैदान बी जवळ आलं होतं. बैल बी आपला सगळा ओके व्यवस्थित झाला होता, म्हणून आज आपलं नियोजन केलं आणि बैल पळवायला आणला इकडं. आज कशी गाडी पाहिली? काय छान पळाली गाडी. सर्जा बैल बी आमच्या मित्रांचाच आहे, चांगली. तो बी शाणा बैल आहे, आपण शाणा, आणि आपण जास्तीत जास्त प्राधान्य शाण्या बैला बरोबर देतो. बरोबर. त्या हिशोबाने आपण आजची गाडी घातलेली. खूप दिवसातून तुम्ही सुद्धा मैदानामध्ये दिसाल, काय सांगाल? नाही, 2-3 महिने आता बैल पण तिकडे होती आणि मी पण थोडा कामात व्यस्त असल्यामुळे काही मैदानात आलो नाही. आता सगळं कामं बी उरकलीत बऱ्यापैकी आणि बैल बी मैदानात आहे, त्यामुळे आलो. आता दावणीला आपल्या शेट किती बैल आहेत काय? आता माझं एक बैल आहे कळंबीमध्ये, अधिक पैलवान आहेत आपले, त्यांच्याकडे शंभू आहे आपला, 1 BHK मानकरी. 9 बायांकडे हा असतो चिमण्या. आणि जो देव आहे आपला, देवा पळतोय आता कोरेगावचा 2 नंबरचा मानकरी झाला. ओके. तो देवा, छोटा देवा. ओके. तर तो आपला प्रज्वल आहे भाऊ, त्याच्याकडे असतो. काय सांगाल, ज्यावेळेस बैल पळतो त्यावेळेस लोक म्हणजे तुमचं नाव सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे, पण ज्यावेळेस बैल पळत नाही त्यावेळेस काय सांगाल? नाही, लोकांचं कसं आहे माहिती आहे का, आपल्या बैलात काय धमक आहे हे आपण मैदानात पळून दाखवायचं आपला बैल, त्याच्यानंतर बोलायचं. जे काही लोक काही दिवसांपूर्वी बोलले होते 60-70 लाखाच्या खरेद्या केल्या आणि परत ते लोक मैदानात नाही दिसली, त्या लोकांना एकच उत्तर देईल मी आज, की जो पळतो त्याला कोणी थांबू शकत नाही. बरोबर आहे. आणि थोडंसं कसं आहे, प्रत्येक बैलाला माणूस आहे, माणूस बी रेस्टसाठी 2 महिने घेतो, 1 महिना घेतो, आजारी पडतो. हे प्रत्येकाचं माणसाचं आहे, ते तर मुखचित्राप आहे. बरोबर आहे. याचा अर्थ असा नाही की तो वर्षभर स्वतःला सिद्ध करून तो पळालेला आहे, 1 नंबरात पळालेला आहे. सगळ्यांना माहिती आहे त्याचा पळ माहिती आहे. महाराष्ट्राने, अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. 4 खांदे पळतो. हो, 4 खांदे पळतो, शाणा बैल आहे. तुम्ही एखादं शान म्हणजे चालू झालेलं नुसतं वासरू टाका तरी त्याला तो वर घेऊन येणार. फक्त बैलगाडी क्षेत्रात काय केलं पाहिजे माहितीये का, संयमाने प्रत्येकाने खेळलं पाहिजे आणि उगाच थोडंफार कुठं काय झालं तर कोणावरती बोट उचलली नाही पाहिजे. बरोबर आहे. काही लोकांचं म्हणणं होतं, तुम्ही सगळ्यांना माहिती आहे, आम्ही शेट रोकच बोलतात, की काही लोकांचं म्हणणं होतं की त्यांना सांगा जरा चिमण्या इंजेक्शनवर पळत होता, असं लोकांचं म्हणणं आहे, सांगा जरा. इंजेक्शनाचा जे विषय असेल ना, ज्याला शंका आहे माझ्या बैलाबद्दल त्यांनी कधी बी अर्ध्या रात्री माझा बैल टेस्ट करायचा, आणि जर माझा बैल इंजेक्शनावरचा निघाला तर हाय असा बैल मी येसन सगळं सोडून देईन. पण जर माझा बैल नाही निघाला तर मी सांगेल ते समोरच्यानी करायची तयारी ठेवायची आणि मग माझ्या बैलापाशी यायचं. मित्रांनो बघा, त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे, जर कुणाला जर शंका जर वाटत असेल की चिमण्या इंजेक्शनवर पळतो, त्यांनी यायचं, कधी पण यायचं आणि टेस्ट करून दाखवायचं, कधी पण करायची. काय सांगाल, आपला चिमण्याचा जसा अगोदर पळ होता आता तसाच सुट्टाच गट काढलाय त्यानं, काय सांगाल? तसाच पळ आहे. मग हेच लोकांना दाखवायची गरज होती ना मला, की मी 3 महिने जे थांबलो हे प्रत्येकाने केलं पाहिजे. बरोबर. जिथं बैलाला कुठला त्रास होत असेल किंवा फॅट वाढली बैलाची, काय झाला त्याच्यावर ते पहिलं लक्ष दिलं पाहिजे. आज बैलगाडी क्षेत्रात काय रोज मैदान या उन्हाच्या आणि भरपूर बैल पळाली, काही बैल दगावली याच्यामध्ये. आज या गोष्टींचा आपण बैलाचा आपल्या विचार केला पाहिजे ना. बरोबर आहे. आणि हा विचार मी माझ्या बैलांचा करतो.
माझ्या तर मोठ्या गर्दी आहेत सगळ्या. त्यामुळे मला आहे ना तसा बी माझा शंभू बी थोडक्याच मैदानात पळतो. बरोबर. असं काय दाट बैल माझी कोणती पळत नाही, गॅपनेस पळतात. गॅपनेच पळतात माझे बैल. काय सांगाल जो आपल्या दावणीतला एक तो वजीर होता त्याला नक्की काय झालं होतं? तो निधन झाला बघा आता मागे, त्याला नक्की ते काय आपला झालं? हिंदकेसरी वादळ वादळ. जो होता ते त्यावेळेस त्याचं काय झालं, थोडं डायजेशन वगैरे म्हणजे पुढं पॉइझन वगैरे झालं होतं बैलाला आपल्या. बर मग सोन्यासारखं सगळं केलं होतं, पुढं पॉइझन मध्ये आपला बैल गेलेला आहे. आणि तो सगळ्यांना माहित आहे की तो सगळ्यांना सुद्धा माहिती आहे. एक प्रत्येक टॉपचा बैल नंदी माझा होता. चांगला म्हणजे सगळ्यांना माहिती आहे. फक्त काय आहे, या बैलगाडी क्षेत्रात आहे ना कोणी कोणाच्या नंदीवरती बोट उचलायची कामं करू नका. कारण त्याचं उत्तर एक दिवस कोण नाही पण माझी बैल नक्की देतील त्यांना. बरोबर आहे. काही लोकांना कसं कमेंट्स सुद्धा चुकीच्या करतात काही करतात. लोकं. हो, तुम्ही वर्षभर जर एखादा नंदी एक नंबरात पळत असेल तर त्याच्यावरती बोट उचलायला गेली मग त्यावेळेस आहे ना स्वतः बी आहे ना समोर येऊन विचाराव मला. आता मी मैदानात आहे, कोणी पण समोर येऊन विचाराव चिमण्याबद्दल मला, मी त्याचे उत्तर द्यायला तयार आहे. आणि पैसे माझे गेलेत त्यामुळे लोकांनी त्याचा विचार करायची गरज नाही. बरोबर आहे, बरोबर आहे. कारण त्यांच्या घरून काय आणलेलं नाही मी पैसे. तुम्ही स्वतः मालक आहे, स्वतः पैसे मालक दिले. मी वैयक्तिक माझा नंदी पळू नाही तर नाही हो, कोणी नाव ठेवायची कामं करायची नाही. आणि ज्याच्या आहे ना दारात आहे ना जित्रप नाही त्याने या गोष्टी बोलू बी नाही. बरोबर आहे. कारण की एका मालकाचं कष्ट- स्वतःचा बैल घ्यायचा आणि मग गप्पा आणायच्या. बरोबर आहे. काही हा. कमेंट्स करतात लोक, त्यांच्यासाठी एक उत्तर स्वतःचा त्यांनी- घ्यायचा आणि मग गप्पा मारायच्या. कारण की खूप तुम्ही कष्ट घेतले याच्या हो. पाठीमागे. कारण की सगळ्यांना माहित आहे की नंदी घडवण्यामागे खूप कष्ट असते. आता माझे जवळजवळचे आता तुषार शेट असतील, गोरपडे, दिलीप नाना असतील, परत आमचे विठ्ठल नाना वगैरे सगळे असतील. या सगळ्यांना माहिती आहे माझ्या बैलांमागे आता माझा खर्च किती चालू आहे आणि माझे बैल काय ओरिजिनल पळतात का डुप्लिकेट पळतात हे सगळ्यांना सगळं त्यांना माहिती आहे. आणि आज त्यांनी स्पष्ट सांगितले, ज्यांना कुणाला जर डाऊट येत असेल त्यांनी डायरेक्ट याचं चेक करायचं आणि मग बोलायचं. आणि त्याला पात्र बी स्वतः राहिला बैल समोरचा तेवढा. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. एकदम जे एखाद्यावरती बोट एक उचलायला गेलो ना तर उरलेली 4 बोटं आपल्याकडे असतात. बरोबर आहे. काय सांगाल चिमण्याचा पळ तुम्ही नक्की कसा काय एवढा बघितला, कसा खरेदी करताना कसा काय नक्की? करते नाही मी काशेगावला चिमण्याची माझी घरची गाडी पळालेली होती. त्याच्यानंतर नाव बाईच्या आमचे खूप जुने संबंध आहेत. म्हणजे त्याच्या आधी 2-3 वर्ष संबंध होते. नाव बाईंचा जलवा जो होता आता घाटात 1 नंबरला पळतोय बर, ती बर. पण खरेदी माझीच होती. पण त्यावेळेस मी आदत म्हणून घेतलेला होता त्याला. पण आणायच्या वेळेस नेमका त्यांनी दात लावल्यामुळे मी तो बैल आणला नाही. बर. पण त्यांचा शब्द होता आपल्याला की एक वस्तू चांगली शेट आपण तुम्हाला देऊ. बर आणि त्याच्यानंतर ना हा पळाला हिंदकेसरी झाला. 10 मैदान लागोपाठ 17 मैदान 1 नंबर केला. सगळ्यांना माहित आहे की तो जाईल त्या मैदानामध्ये गुलालाचा बेताज बादशाह त्याला म्हटलं जातं. हो. आणि बैलगाडा क्षेत्रातला तर असे मोजके नंदी आहेत की ते 4ही खांदे पळतात आणि हा चारही. 4ही खांदे पळतो. 4ही गांधी पळतो. काय सांगाल याच्या पळाबद्दल, काय सांगाल? पळ म्हणजे चिमण्याला काय आहे, पळताना तो एकदम सिंपल मध्ये पळून घेतो ना, स्वतःला त्रास करून घेत ना शेजारच्या बैलाला त्रास करून घेत. स्वतःच्या जीवावरती निकाल घेणारा बैल येतो. त्याचं वैशिष्ट्य काय आहे? वैशिष्ट्य काय त्याचं म्हणजे कुठल्याही बाजूने बघा त्याला, त्याचं शरीर पहा, त्याचा पळ पहा, सगळं म्हणजे मला जसा शोभल तसा मला भेटलेला आहे. बरोबर. त्याचा पळ नक्की जास्त स्पीड कुठं त्याचं वाढतं? त्याचं निकालात पुढं मधल्या रानाला जो बैल पळतो आपला तिथंच पूर्ण गाड्या कव्हर करून निकालात येतो बैल आपला. आणि त्याचं एक वैशिष्ट्य आहे, गट असो, सेमी असो किंवा फायनल असो, सुट्टाच येतो. त्याचं काय सुट्टा सुट्टा एकदम सुट्टे निकाल घेतो. ते असं घासाघाशीतलं काम नसतं त्याचं. तुम्ही पहिल्यापासून महाराष्ट्र बघतोय, तुम्ही पाहताय. मी सांगण्यापेक्षा सगळ्यांनी पाहिलेलं माहिती आहे आहे. आणि तो इथून पुढे ते सिद्ध बी करून दाखविला. आणि पैरे तुम्ही सगळे त्याच्या कसं नक्की बनवता पैरे? पहिले नाव बाई आमची चर्चा होती सगळी पहिली, म्हणजे हा बैल चालतो नाही चालतो त्या हिशोबाने आम्ही आमच्या दोघांच्या विचाराने पैरे करतो. आणि शाकीरबाई एक असतात आमच्या नियोजनात. बर. शाकीरबाई आम्ही 3 जण मिळून करतो पैरे. आम्ही पेडगावची तयारी कशी चालली? पेडगावची तयारी काय नाही, आता पहिलाच तर दिवस आपण बैल पळवलेला आहे त्यामुळे अजून काही विषय आम्ही केलेला नाही. कसं असतं बैलगाडी क्षेत्रात शंका खूप घेतात लोक. बरोबर आहे. बैल नाही 3 महिने चिमण्या मैदानामध्ये, नाही खूप चर्चा झाली, सगळीकडे झाली, जिकडे तिकडे चर्चा चालली. बैल चिमण्या किती कुठं आहे, पळतो चिमण्या- किती नाही काय नाही. म्हणून थोडस आता कसं आहे, काही लोकांना वाटलं सुद्धा आता चिमण्या आजारी संपला. पडला, आता तो पहिल्यासारखा काय पळणार पळणार नाही. नाही, संपला माझा चिमण्या हे सगळ्यांना वाटत होतं. पण परंतु आपला भरोसा आहे आणि तो भरोशाला प्रत्येक वेळेस उतरलेला आहे. आणि आणि उत्तर ते देतो स्वप्न तो. त्याने मला पूर्ण करून दिलं आणि त्याची उत्तर लोकांची उत्तर तो त्याच्या पळावर तुमचं नाव शंभू असो, चिमण्या असो, संबंध महाराष्ट्रातच नव्हे तर 14 देशामध्ये या दोघांनी पोहोचवले. काय सांगाल दोघांच्या बद्दल? नाही खूप म्हणजे
मला या बैलगाडी क्षेत्रात जेवढं जेवढं पाहिजे होतं ते सगळं मिळून दिलेलं आहे माझ्या बैलांनी. सलग किती त्यांना- किती पर्यंत मैदानाचा मानकरी एक नंबरचा कोणता गुलाल आपला किती एक हे नंबर 17 नंबर लागोपाठ 1 नंबर केलेत 17 मैदान. मित्रांनो एक विक्रम याच्या नावावरती आहे. आता सगळ्यांना माहिती आहे सलग 14 मैदानाचा एक नंबरचा बुलढाणाचा एक्सप्रेस बाब्या याचा नंबर याचा रेकॉर्ड होतं पण ते रेकॉर्ड तोडले 17 मैदान म्हणजे ज्या वेळेस नवीन आला त्यावेळेसचा विषय. म्हणजे मित्रांनो बघा आत्ता एक विक्रम याच्या नावावरती चिमण्याच्या सलग 17 मैदाने एक नंबरचा मानकरी आहे. शेठ असेच तुमचा चिमण्या आणि शंभू कायम गुलालामध्ये राहू हेच धन्यवाद. आमच्याकडून आहे. धन्यवाद. धन्यवाद.